नमस्कार, मी मंदाच्या रोसेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आहे आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीच्या पण तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी। पटकरून आणि साधी आणि सोपी अशी ही साबुदाण्याची खिचडी ही मी तुम्हाला करून दाखवणार आहे। प्रत्येकांचे आज उपवास असल्यामुळे आज सर्व साबुदाण्याची खिचडीच खाणार। तर मी तुम्हाला खिचडी बनवून दाखवते। तर चला आपण बनवूया। कधीही आपण गॅस पेटवताना कसं माहितीये का, हळदी कुंकू लावलेलं चांगलं असतं। कधी सांगते तुम्हाला, तर मला तर ही सवय आहे नेहमीची। पण कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर ही सवय लावून घ्या। घरच्या गृहिणींनी पहिला हळदी कुंकू लावूनच स्वयंपाक करावा असं मला तरी वाटतं। बाकी तुमच्यावर डिपेंड। आता गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यावरती आता कढई तापत ठेवलेले। त्याचबरोबर आता तुम्हाला इथे साहित्यही दाखवते बघा। आता हे मी 1 वाटी साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला, सकाळी नाही। तर रात्रभर असा छान असा साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे। त्याचप्रमाणे बघा इथे मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याची वरची साल्ट काढून त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा। त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि साखर एवढं लागणार आहे। आणि तुम्हाला जर तिखट जास्त हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। आमच्या घरात कसं बाळांचं तिखट कमी खातं आणि मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या। तुमच्या घरामध्ये तिखट तुम्ही खात असाल तर ह्या मिरचीमध्ये प्रमाण वाढवून घ्या। आता बघा कढई छान तापलेली आहे, याच्यामध्ये आता आपण तेल ओतून घ्यायचं बटाटा फ्राय करायला। आता बघा तेल छान तापवून घ्यायचं, त्याच्यामध्ये बटाटे सोडून घ्यायचे। पहिल्यांदा तेल छान गरम करायचं आणि नंतर स्लो करायचा। नाहीतर काय होतं माहितीये का, आणि बटाटे लगेच पाण्यातून काढल्याबरोबर लगेच आपण तेलामध्ये नाही टाकायचं, अंगावर उडतं। ज्यांना प्रॅक्टिस असते, ज्यांना सवय असते त्यांचं ठीक आहे। म्हणजे नवीन करणारे असतात ना, उगाच भाजून घ्याल। आता हे बटाटे छान असे तळून घ्यायचे आणि नंतर ह्याची खिचडी करायची। आता हे बघा बटाटे किती असे छान आपण फ्राय करून घेतलेले आहे। असेच फ्राय करायचे, म्हणजे काय होतं माहिती आहे का, बटाटे आतून पण छान असे तेलामध्ये शिजतात। असे सगळे बटाटे मी फ्राय करून घेतले। आता जे आपण बटाटे फ्राय केलेले होतं ना, तेच तेल आहे ना, त्याच्यातलं थोडंसं तेल मी काढलं, कारण ते तेल जास्त होतं। आपली खिचडी ह्या खिचडीच्या हिशोबाने ते तेल जास्त होतं, म्हणून थोडंसं तेल त्याच्यातलं मी बाजूला काढलं आणि थोडंसं तेल ठेवलं। जेवढं लागणार होतं तेवढंच ठेवलेलं आहे। आता आपण त्याच तेलामध्ये लगेच आपण या मिरच्या टाकायच्या। मिरच्या छानपैकी फ्राय करून घ्यायच्या। आता बघा मिरच्या किती छान अशा भाजलेल्या आहेत। कधी पण ना खिचडी मधल्या मिरच्या आहे ना, थोड्याशा म्हणजे जास्त भाजायच्या नाही, थोड्याशाच भाजायच्या। पूर्ण असं हे करायचं नाही, ते कसं खायला पण छान लागतं। आता लगेच आपण ह्याच्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा। साबुदाणा टाकला, थोडंसं हलवायचं। फ्राय केलेले बटाटे घालायचे। आता हे पण छान हलवून घ्यायचे। लगेच आपण ह्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं। हे वेळ कमी असल्यामुळे म्हणजे कसं पटापट हे टाकून घ्यायचं, नाहीतर साबुदाण्याची खिचडी कशी चिकट होते किंवा अशी बरोबर होत नाही। लगेच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला की तोही पुन्हा हलवून घ्यायचा। शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे लगेच आपलं साबुदाण्याचा कलर बदली होतो बघा।
मिरच्या तुम्हाला जास्त फ्राय करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. आम्ही नाही खात फ्राय केलेला जास्त, कारण आम्हाला त्या अशाच वेगळ्या छान वाटतात खायला. थोडंसं आम्ही तेलामध्ये फ्राय करतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये साबुदाणा घालून खिचडी करतो. आता ह्याच्यामध्ये आपलं राहिलेलं काय आहे, मीठ राहिलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेते, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं. लगेच आपण थोडीशी ह्याच्यामध्ये साखरही टाकून घ्यायची. थोडीशी साखर घालून घेतली की पुन्हा आपण लगेच ह्याला हलवून घ्यायचं. इतकी अशी ही फडफडीत अशी खिचडी होते ना, म्हणजे जराही चिकट होत नाही. फक्त आपला साबुदाणा व्यवस्थित भिजवला पाहिजे. आता एवढं झालं ना की गॅस आहे ना एकदम स्लो गॅसवरतीच मी करते ही खिचडी बरं का. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. की लगेच आपण एक 2 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवून द्यायचं. तर ह्याचं आपण झाकण काढून बघायची खिचडी कशी झालेली आहे ती. बघा किती सुंदर अशी खिचडी झालेली आहे. जरा पण अशी चिकट नाही आणि एकदम फडफडीत झालेली बघा. याचं कारण काय माहिती आहे का, साबुदाणा छान भिजला पाहिजे. साबुदाणा छान भिजला ना की खिचडी तुमची छानच होणार. बघा किती सुंदर अशी खिचडी झालेली आहे. बरं आता पहिल्यांदा देवासाठी नैवेद्य काढते. त्याचबरोबर आता देवांना पाणीही प्यायला. आता देवांना नैवेद्य काढून झाला की आता मग नंतर आपण खाऊ शकतो. बरं कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का माऊली. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तोपर्यंत नमस्कार. That I don't wanna play, so don't say you need me when I walk away.